प्रथम निष्ठे निर्गम. म्हणजे आता काल आपण पाहिलं की तो राजाला आज्ञा दिलेली आहे की काय म्हणाले, येईल तर येऊ काम, यायचं असेल तर या म्हणा. स्वामींनी या म्हणलं असतं तर सगळं कर्म बदललं असतं है ना. त्या नारायणाचे सगळे अधिकार अनाधिकार अयोध्यता दर्शनाला आडे येणारे संपले असते. गाती ब्रह्मवाणी आहे, येईल तर येऊ असं. मग आता राजाने आता आयती केलेली आहे. आता तो राजा आहे तो स्वामींच्या दर्शनाला जातो. मग राजाची आयती कशी असते, चतुरंग सैनिकाला काटाचा हाती त्याने घेतला असावा, शृंगार केला, हत्तीवरती स्वामींना देण्यासाठी बोणे तयार, शृंगारला देणार, वेळे माणिक मोती घेतले. आणि मग तो राजा निघाला. हाती 6 आणि सांगू आला. सांगितले आता सगळं जाणार तर राजाचं घोडदळ, हत्तीदळ. आणि मग तो जो मुख्य हत्ती होता तो निघाला असता तो हाती पडला आणि मेला. आता हा जो हाती पडला आणि मेला हा अपशकून झाला, म्हणून कमी येती परतावी. काना डांगिया गोसा पासनाला त्याने सांगितले, जी राव येत होता तो हाती पडला, मग राव परतला. म्हणजे थोडक्यात मानभट्टाने विश्लेषण जास्त न करता राजाचा हत्ती मेला म्हणजे मारला असो, त्यातून घालावेला काय नाही. ते जे होते त्या राज दरबारात ब्रह्मसना आणि मधाश यांना द्वेषाचं विष आहे, त्यांचा अंतःकरण हेवा आहे, अहंकार. त्यांनी त्या हत्तीला विष पाजलेला आहे, अपशकुन व्हावा आणि तो हाती त्यांनीच मारला. त्यांच्याच माणसाकडून राजाला निरोप आला, अपशकुन झाला तर तुम्ही जाऊ नका, आता शुभ मुहूर्त नाही आहे, तुम्ही बघा. आता हा पहिल्या काळापासून हा वेळेपणा हिंदू संस्कृतीमध्ये मूर्खपणा. अनेक राजांनी जे आक्रमण केले भारत देशात, हे आपले राजे बघत बसले. शुभ मुहूर्त आहे का, जाऊ का युद्धाला, तर तो आलाय ना समोरून, तो थांबणार नाही. यवनांच्या भयाल्या, मुघलांच्या, तुघलकांच्या, तुर्कीच्या ह्या भारत देशावर अनेक आक्रमण का, हा धर्मप्रधान देश आहे. धर्म उद्ध्वस्त करा, मंदिर पाडा. औरंगजेबाचं चार्ट आलं काय, तो अफजल खान. हे सगळे हे अपशकुन त्यांना असे जाणवतात. आणि आपल्या हिंदू साहित्यात किंवा असं बऱ्याच ठिकाणी आहे बघा, अपशकुन शकून मानतात. बांधूर आडवं गेलं है ना, शुभकार्य होत नाही, पाल पडली. आता तू पाल आहे ना, तुझ्या पायीनं काय होणार, पाल काय काही आडवं जाऊ काय होत नाही. तुमची निष्ठा आणि विचार पक्के आहेत ना, कसला असतो कसला असतो. आणि ईश्वराच्याही सन्निधानामध्ये पण ती प्रथा आणि परंपरा आलेली. शुभ मुहूर्त पाहायला लागतात, दीक्षेचं शुभ मुहूर्त पाहतात, अनुसरण तुझ्याच्या अनुसरणाला समग्र देवता उपस्थित राहतात, आहे की नाही. पण ते पाहायला जातो, आता आहे काहीतरी
कुठला तरी विचार करून घ्या आता. मग राजाला अपशकून झाला म्हणून परतवला आणि राजा थांबलेला आहे. पालाडांग्यानं स्वामींना येऊन सांगितलं. जी म्हणाले रावो येत होता तो हत्ती पडला, तो रावो परतला. ते गोसावी उग्याचे ऐकले. स्वामींनी आता ऐकल्यानंतर क्रिया प्रतिक्रिया काहीच नाही. याचा अर्थ काय होतो? असं चिंतन करायचं. स्वामी बोलत नाही, मौन. बरं झालं म्हणले नाही, वाईट झालं म्हणले नाही, काहीच नाही म्हणले. स्वामी उभेच आहे. का बरं? कारण म्हणायला पाहिजे होतं अरे अरे वाईट झालं, किंवा दुसरं म्हणायला पाहिजे बरं झालं, त्याच लायकी काय. ऍक्शन रिॲक्शन काहीच नाही, क्रिया प्रतिक्रिया काहीच नाही. स्वामी गप्प, स्वामी उभेच आहे. मग तो पालाडांग्या परत गेला. मग राव परतला. ते गोसावी उग्याचे ऐकले, तो मागवता गेला. मग एरदिशी राव मागवता निघाला. पालाडांग्या गेला. मग हा निरोप दिला. पुन्हा दुसऱ्या 2-3 दिवसांनी राजाने पुन्हा तयारी केली. चांगला हत्ती निवडला, तरुण, त्याला शृंगार केला, सजवलं. तोही निघाला विशीच्या बाहेर आला आणि तोही हत्ती पडला. अपशकून झाला म्हणून राहिला, पण दुसरा हत्ती मेला. मेला नाही, तो मारला ह्या चौकडीने. तैसे ती पालाडांग्या येऊन गोसाव्याला सांगितलं. महाराजी आज दुसरा हत्ती पण सर्वज्ञ उरले, मौन. कुठल्याही समस्येला जेव्हा उत्तर नसतं तेव्हा मौन हे उत्तर असतं, जे आध्यात्मिक साधन ऐकत आहे. तर तुमच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आला, वादळ आला, तुम्ही मौन बसा, तटस्थ. म्हणून म्हणतात मौनांचं सर्व साधन. सर्व तपस्या करायची असं मौन. कोणाबद्दल घृणा नफरत आली, द्वेष झाला, किंवा तो आलेला आहे, तो सगळं घेऊन आपल्याला उद्ध्वस्त करायला, हे विषयच असतं ना. मौन बघा त्याच्याकडे, हसा, काय मिळू ठेवले, मला मला उद्ध्वस्त करतोय, राग द्वेष आले, हे विषयच आहेत. तुम्हाला त्या हत्तीला विष पाजून मारलंय ना, हत्ती म्हणजे तुम्ही आहे. तुम्ही देवाच्या दर्शनाला निघाले, हे ब्रह्मस्थान आणि महाराष्ट्रामध्ये उभे राहतात आणि तुम्हाला विष पाजतात, म्हणजे विचारांचा विषय का नाही. सर्वांना सर्व ठिकाणी असंच असतं. संसारात जे असतं शेजारीनं येऊन सांगतो त्या बाईला, मालकात काय खरं नाही बरं, हल्ली उगाच उशिरा येतात, विषाला काय लागते, ते विष तरी बरं आहे. हे विचारांचं विष खूप भारी असते. तरी संसार, जीवन, कुटुंब, राष्ट्र, देश उद्ध्वस्त करते. उद्ध्वस्त झाले ना परिवार. महिमभट्ट सांगायला काय असे साधू आहेत. महिमभट्ट उच्च लेवलला पोहोचले महिमभट्ट, त्याच्या त्या गोष्टी कशाला सांगायला तुम्हाला, असं तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. ही काही स्मरणीय नाही, पण ती अवश्य स्मराय. हे असं असतं आपल्या जीवनात. तुम्हाला पाडणारे खूप असतात आणि काहीच मिळत नसतं. तो त्यांचा प्रसव असतो, कैकेयीचा प्रसव, काही नाही. द्रौपदीचा प्रसव होता तर बिचारी बोलून बसली, आंधळ्याचे पुत्र
हसली कशा हसली कुत्री गप ना कशा बोंबलली. हे प्रसव असतात. असं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जाणं उदाहरण दिलं समजून द्यायचं आणि ते आपल्या आयुष्याला जोडायचं. जीवनात तुम्हाला असा प्रसंग आला पुढील व्यक्ती असा त्रास द्यायला, मग तो कोणी असो, साधू असो, संन्यासी असो, गुरु असो, कोणीच असो, ते असं व्हायला लागलं की म्हणजे अरे माझं पूर्व प्राक्तन पूर्व जोड फळाचा आहे हो आनंदाने सावध राहायचं. पडून भरून नाही जायचं पळून जायचं. मेंबट सांगतात की दुसऱ्यांदा आला तरी हत्ती नेला, माग काळ्या परत गेला. तिसऱ्यांदा राजाने संकल्प केला की नेलं तरी चालेल, आता मी जाणार. हत्ती मरो आणि बायको मरो नाहीतर सगळा देश मरो, मी जाणार. आणि हा संकल्प राजाने केला आणि राव निघाला. तो पाऊस पडला, अत्यंत पाऊस झाला, अतिवृष्टी. आणि मग तो कटका उपद्रव झाला. मग मागोता परतला किंवा तिसऱ्यांदा राजा परत आला, हरला राजा. आता निसर्गापुढे हरत असतो. प्रसवाच्या पुढे प्रसव हा पाऊसच आहे आपल्या जीवनामध्ये, हे जे हरत राहतो. जे प्रारब्ध काय म्हणतात कसले प्रसव असतात ते कसले प्रसव म्हणतात, शोभरूप प्रसव असतात. ते मात्र तुमच्या साधनेला नाही तुम्ही वाचू शकत. लाल झाला, काळे झाला, हिरवे पिवळे कसले झाला, हिमालयात जाऊन बसा, तेच नाही चालत. विश्वामित्र व्हा नाही तर वशिष्ठ व्हा, शुक्र व्हा ना तुम्ही, आहे की नाही. शुक्राचा तारा होऊन बसला ते त्यांचे गुरु असं होतं. करायला गेला एक झालंय. असा हा जो पाऊस आहे, पापाचा पाऊस पडतो जीवनामध्ये आणि मग आपल्या जीवनात उपद्रव होतो, दुःख होतं, मग जीवनात हरावं लागतं. राजा हरला, नको जाऊ शकला नाही वेशीच्या बाहेर, गावाच्या सीमेच्या बाहेर जाऊ शकला नाही. तर तुमच्या हिंमत आहे का जायची? पापांच्या पलीकडे जाऊन ईश्वरापर्यंत जायची हिंमतच नाही. ही म्हटताना आतून तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. हॉट ईमेल आहे मेहनताचा तुमच्यासाठी की अरे साधारण तुम्ही स्वामींच्या दर्शनाला निघाला तर हे विघ्न तुम्हाला येणार आहे, तर सावध. राजा गेला बिचारा, परत गेला. मला डांग्या त्वरित आला स्वामींना. सगळं सांगितलं. जे रावळीत होता तो पाऊस पडला, पाणी पिटवून दुर्गांत घातला आणि मागोता परतला. तेही गोसाई विजयी करायची. स्वामी या क्षणाला मौन आहे. ते स्वामींचे विचार सांगता येत नाही, मला ते काम होऊ नये. तर तुम्ही हे तुमच्या विचाराने जाणू शकता की स्वामी का झोप आहे. आणि मग राजाने आता शेवटचा निर्णय घेतला. आता घरी गेल्यावर राजा म्हणतो आता मी निघाणार. आता हे राज्य जाओ, परिवार जाओ, देश जाओ, तरी आज मी गोसाव्याच्या दर्शनात जाईनच जाईन. असं ऑर्डर सोडली. मनाचा निष्ठा निर्धार केला. बोललेलं कळते, झोप येणे. तिथे बसू नये म्हणलं तर तुम्ही कसं बसता आजार वेळ. झोपेचा प्रकार असतो, अभिनेता किंवा प्रसवान.
सुंदर प्रसन्न होऊन बसा. नाही ऐकू वाटलं तर बंद डोळे करा. स्वामी तर ऐकतील ना. आम्ही दररोज म्हणत असतो की माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी होतात आणि स्वामींच्या पासून आपण मग स्वामींचं दर्शन नाही, अनुसरण झालं, सेवा झाली, ज्ञानाचा संबंध झाला, पण दर्शन राहिलं ना आता ते तुम्हाला घेऊन येणार. ही शोकांतिका घेऊन मरावा लागतो, हे लक्षात ठेवा. ही शोकांतिका घेऊन अफसोस, ही बेवफाई तुमच्या जीवनात दगाफटका करता ईश्वराची. बर ठीक करा. मग तुम्हाला तेच दुःख घेऊन अंतिम काळाला त्या दुःखात मरता, आत्मदुःखात जातो, सडून मरतो. मेल्यावर तो तिथे जीवनपणे येतो. राजा तो विचार करतोय, संवाद करतोय. संवाद शब्द आहे. राजेने संवाद्याशी निसता संवाद केला स्वतःशी. जे 4 प्रेमाची माणसं होती त्यांना बोलवलं आणि त्याने सांगितलं, तुमच्याच राज्यात तुमचंच खाऊन तुमच्या घरात विष करणारे हे 2-4 ट्रॉळके आहेत ना, आणि ते असतात, आश्रमाने असतात, सगळीकडे असतात. ते विष करतात विचारांचं. आणि मला कोण आहे सांगितलं ते नाव. राजाला आश्चर्य वाटलं. माझे खास माणसं आहेत, खास पंडित आहेत माझे, त्यांना मी लाखो रुपये महिन्याला पेन्शन देतो. पण जेव्हा सगळं हातात असतं ना, कोणाला आपण विश्वासाने सोपवतो आणि विश्वासघात होतो. ते निमित्त कशी जाते आम्ही बघितले. निमित्त बायांना दिली, बाया विश्वासघात करतात. कारभाराच्या हातात निमित्त दिली किल्ली, ते विश्वासघात करतात. मार्ग सांभाळायला दिला की ते सांभाळणारे कुंपण शेत खाऊन जाणे. आणि ज्याने असं केलं ते कसे मेले ते माझ्या समोर सगळं प्रूफ आहे. चांगल्या मर्माने मेलेच नाही, आणखी ते सडत आहे सध्या. त्या अधिकरणाला दुखवलंय ते स्वामींना दुःख मरण येत नसतं, म्हणून सावध राहा. विधी नाही आचरला ठीक आहे, पण असलं विचारांचं विष टाकू नका कोणाच्या आयुष्यात, कोणाच्या मार्गात, आहे की नाही, करू नये. हे अत्यंत महापाप असतं, पण ते सुधरत नाही. त्याचा ते उकाळ्या फुटतात ना, त्याला त्याची विहीर विषाण भरलेली आहे अंतःकरणाची, ते सुटत नसतो. आणि आपण नेहमी अनुभवतो, आहे का नाही. पण राजा आता हुशार आहे, तो म्हणतो जाऊ द्या, मी कोणालाच विचारणार नाही, राज्य गेलं तरी चालेल, पण आज मी दर्शनाला जाणार. ऑर्डर मेसेज कोणी काही करा, जाणार म्हणजे जाणार, येणार म्हणजे येणार. मग राव निघाला, नाही भट्ट सांगतात, मग राव निघालाच, थांबणार नाही, मी पायी जाईन. पाऊस आला, ढग आकाश पडलं तरी मी जाईन. आता सर्वज्ञानी विचार केला. यात अक्षर सांगता येत नाही तुम्हाला, समजा नाही. आणि मग इकडे सर्वज्ञांना समजलं की अरे आता हा येतोय, आला तर हा आला, पण आता परत जाणारच नाही. त्यापेक्षा आता स्वामींनी विचार केला आणि गोसाड पश्चात प्रहरी परिश्रया केले, परिश्रय आले. सर्वज्ञ म्हणतात बाईसांना, बाई महादेवराव कैसा पात्र, येतीच्या दर्शना येई, दर्शन होत क्षेव आपले सकही, राज्य येत संपादी, आणि येतीचा कटिया सेवक कोणी वर्ते. हे भाष्य ईश्वर स्वरूपाने आपल्याला दिलेलं आहे.
त्याचं भविष्य सांगता असा तो महापात्र आहे तो राजा. त्याचं वर्णन स्वामींनी त्यागाचं वर्णन स्वतः केलं. असं कोणी त्याग करू शकत नाही जीवनामध्ये. त्याला ते पूर्ण योगभ्रष्ट आहेत आहे का ना. कोणता योगभ्रष्ट आहे राजा महादेव आहे. त्याला खूप मोठं चिंतन लागेल तुमच्या अंतःकरण. आणि तेच तर आपल्याकडे नाहीये. आपण असे रिकामे खाली खाली म्हणून पडत नाही. भ्रम आहे आपल्याला फक्त ज्ञान. जेव्हा माझ्या वयाचं चिंतन करा. त्याच्या येणारा प्रस्ताव स्वामींनी दिलेला की तो कैसा पार आला आला आणि दर्शनाला म्हणून निघेल आणि सकळ ही राज्य राज्य संपादन संकल्प पडेल आणि तिचा सेवक कोण व्हायचे म्हणजे संन्यास घेईल. संन्यासाला येणं आणि संन्यास साधी गोष्ट नाही. संघर्ष असतो इथे. बाईशी म्हटले भोका बाबा येऊ दे जो का बाबा. मग मी काय करू जेवायला. बायांचं कसं मी करते काय तर बाई आम्ही काय सांगाल. वरतेल तर वरतो का बाबा. अशा प्लेन अर्थ आहे बाईचा म्हणजे अर्थ आहे शुद्ध विचारांचा अर्थ. अशा बाया जीवनात मिळाल्या. संसारात बायको मिळाली इकडे शिकेल मिळाले भाग्य असेल. बाबा मला हे जाणवतं काय मी काय करू कसं स्वागत करू कशी रांगोळी काढू. बाई म्हणाले सर्वांनी म्हणतात बाई आम्ही काय सांगणार. तुमचं योग्य आहे तुम्ही म्हणतात योग्य आहे पण आपण संन्यासी आहे. पुरे हो परी तुम्ही बोडकी हे तरी गोण आला. मग तुम्ही कडे पडाल की. हे वाक्य ऐकल्याबरोबर बाईचा स्तब्ध झाला. माझ्या बाबा असं नको 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 मी नाही. मी तर सेवेचा संकल्प घेतला. मी तो सर्वस्व अर्पले. सर्वस्व शब्दाचा अर्थ काय. हे देह हे सर्वस्व ईश्वरी अर्पले. मूर्ती है ना. सर्वस्व म्हणजे काय ऐकायला सोपं आहे. आपण देऊ शकतो सर्वस्व अर्पले. रुक्मिणी म्हणते प्रेमपत्रात ना सहदेवाला काय करणार रामांची सर्वस्व अर्पले. माझ्या मणी आता आम्ही कृष्णाशी सर्वस्व तिनं केले. सर्वस्व अर्पण नंतर त्या आटपट राण्या होत्या कृष्णांच्या जवळ. महाभारतातलं सांगतो असं कोण महाभारत भागवत लई आहे ना. त्याच्यामध्ये त्या कृष्णाशी सहज म्हणायचे जुन्या आठवणीच मला गोपिकांचीच आठवण गोपिकाच आठवत. ते रुक्मिणी सत्यभामा आणि सगळ्या बायांनी बायांची केली. कृष्णाचं खरं प्रेम नाही म्हणाले आपल्याला. बोर नाही ना तुम्ही. सर्व स्वार्पणे उदाहरण सांगतो. आठवलं ते सगळ्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला. म्हणाले कृष्ण प्रेम ना बाबा आपल्याला म्हणाले. त्यांना गोपिकाच आठवतात म्हणाले सारखे. मग त्यांचे झाले म्हणजे आपण त्याला बोलायचंच नाही ह्याला अपमानच करायचं. मग तेवढ्यात नाराज पोहोचले तिथं. नारायण 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 पोहोचले. अरे काय रुक्मिणीबाई कसं बसले बसले बसा बसा बाबा आले म्हणजे काय चाललंय म्हणजे काय नाही असं असं आहे. आमच्या मनात द्वेष भरला म्हणजे हा कृष्ण म्हणाले खरंच काय पोपटी आहे.
काय झालं म्हणजे अरे अरे नारायण नारायण हो 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 हो. आणि मग काय त्यांना जाण विचारा तुमचं खरं प्रेम कोणावर आहे? नारायण कृष्णाकडे अरे नारायण कृष्ण पलंगावून खाली उतरून लगेच पोटाला हात लावून गोळायला लागले. पोट दुखतं आणि थोडक्यात काय झालं महाराजांनी विचारलं काय उपाय काय त्यामध्ये मला माझं ज्याच्यावर खरं प्रेम असतं त्याने त्यांचे पाय धुवून पाणी आणायचं मी ते पाणी पिणार पोटाला लावणार पण तो देणारा मारणार बर म्हणाले ठीक आहे मग ज्याने सर्वस्व दिलं ज्याने मंगळसूत्र बांधलं नारद तिकडे गेले त्यांना सांगितलं असं कोणीच मारायला तयार नाही आणि आम्ही नाही देणार आमचं तीर्थ तीर्थ पाप लागेल आणि मग नवरा मेला तर चालू म्हणाले पण आम्ही नाही मारणार नारद परत आले कृष्णाला निरोप दिला कृष्ण पुन्हा गडबडा वळायला लागले अरे मला आण औषध अरे लय पोट दुखत म्हणाले कुठून आणू अरे माझ्यावर माझ्यावर प्रेम करणारे अगदी त्यांचं तेच सांग मग आले नारद इकडे त्यांना काय बटन दाबले त्यांचं प्लेन तयार आले लोक आणि मग गोपिका जमल्या त्यांची देह अवस्था पाहिजे नारदांना संकेत मिळून गेला की भक्ती अशा सर्वस्व तिनं दिले सांगितलं निरोप दिला सगळ्या गोपिकांनी पाय घेऊन दिले म्हणजे पण ते मरणार बरं का तुम्ही म्हणजे ओके त्या क्षणाचीच आम्ही वाट पाहतो तर चालेल म्हणजे पाप कृष्णासाठी पापी लागलं तर चालेल देहच पाहिजे ना तेव्हा केलंय ह्याला काय म्हणायचं सर्वोच्च त्याग आहे गोपिकांचा ते तुम्हाला काय आता कशाने वाढवून मोठे होणार माहित नाही मला हा त्याग असतो सर्वस्व दिले माझ्या मनी आता कृष्णा काय रे कंट्या काय काम काय गीत कसं लिहितात लोक आहे नाही लिहिणारे पण त्या लेवलला असतात म्हणून रुक्मिणी संवर किती आहेत आपल्या संप्रदायामध्ये एवढे आहेत बाहेरच्या संप्रदायात एवढे मोठे आहेत रुक्मिणी संवर साहित्यिक आहे पण ते सांगितलं सर्वस्व कसं अर्पायचं हे सांगितलं भागवत हे सांगितलं बाकीच काही सांगत नाही तर ते असं असतं बाईसाने अर्पण केलेलं आहे देवाला बाईसा म्हणतात मी जर बोलते आणि तुमची सेवा करत नसेल आणि तो येण्याने जर सगळं उद्ध्वस्त होत असेल हा मार्ग त्याप्रमाणे दंड तो न आलेला बरा हा बाईसा म्हणते तरी नको का बाबा असो करता त्याचा फर्स्ट क्लास निर्णय आहे बाईसांचा आहे की नाही पटकन नाही म्हणा नका तर नको सर्वजण म्हणाले तो दिसू येत निघे दिवस निघवायला येतोय तो बाई तुम्ही येडे आहेत काय म्हणजे मग मी काय करू बाबा स्वामी म्हणतात बाई अवघी आहे ती करा आपल्याला निघायला पाहिजे मी त्यांना भेटणार नाही आणि मग गोसावी निघाले बाईसांनी 5 मिनिटात तयारी केली गटोडं बांधलं डोक्यावर घेतलं आणि मग माठ खेड्या विजय केले तेवढ्यामध्ये तो राव आला मठांत पाहवेले तो न देखती सेवक राजा प्रती सांगितले राजेने नगरांताने लेणे तपस्यांची जे तुकी स्थाने ते पाहावे सगळं पाहिलं सगळ्या लेण्या चेक केल्या गुंफा चेक केल्या तपस्वी लोक जेथे जेथे बसतात ते स्थान पाहिले राजा आहे तो हजारो सेवक असतील त्यांच्यासोबत लाखो सगळे सीआयडी ऑफिसर्स असतील ना त्यांच्याकडे गुप्त हे यंत्रणा सगळीकडे तपास घेतला पण कोठे स्वामी दिसले नाही अपार खेद खिन्न झाला तो राजा खेद खिन्न झाला आणि सर्वज्ञानी राजाला दर्शन न देता त्याच्यामध्ये येणंच स्वीकारले नाही येणंच स्वीकारले देवाने आता हे सगळं
तुम्हाला इमॅजिन करायचे की इथे देवाने काय स्वीकारलं आणि काय नाही म्हणून दिलं. मग ते पहिल्या भेटीत का स्वीकारलं नाही, दुसऱ्यात का नाही, तिसऱ्यात का नाही, चौथ्यांदा का स्वीकारलं, तर या संदर्भामध्ये आपण थोडा तात्विक विचार करू आणि मग थांबणार आहे आपण. तर मग असा हा राजा थोर थोर अधिकाराचा वेदांनी ज्याला वेद नामाने वेद संचरला अनुसरणारा योग्य आहे, सेवक होऊन राहणारा राजा स्वामींचं दर्शन करू शकला नाही. तर का थोडक्यात सांगू, आपण लई विचार नाही करणार त्याबद्दल. तर अनेक मतांतर अनेक चिंतन असतात. त्यातलं थोडक्यात आपण विचार करताना तो जो महादेव आहे पूर्वजन्माचा मुळाधिकार असेल पण अयोग्यता अडळ रूप असेल, ती दर्शनाची अयोग्यता अडळ रूप झाली. अडळ म्हणजे भातामध्ये गारगुटी कचकन टाकायची. आपल्या जीवनात ह्या गारगोट्या अशा रक्तबंबाळ करत असतात, जीर्ण आहे थोडं. प्रसवांची गारगोटी अयोग्यता पाप, थोडक्यात तुम्हाला सगळ्यांसाठी पाप अधिकार अयोग्यता. कोणाला हे कुठं जोडलेलं असते, हे जी अयोग्यता अडळ रूप कुठे जोडलेली असते? पूर्वप्रमादात इथे जोडलेली असते. कुठे? पूर्वप्रमादात आपण सगळे साधू होतो, ज्ञान होतं चांगलं आपणाला, पण काय केलं, कोणी आला स्वामींकडे की त्याला फिसकवायचं, त्याला इथून लोटून लावायचं, त्याला घरीच पाठवायचं. कोणी पंगत करायला आला त्याला करू द्यायची नाही, कोणी राहायला आला राहू द्यायची नाही, कोणी ज्ञानाला चालला त्याला सांगायचं कसं ज्ञान संसार कर, लेकरं काढ, हा लेकरं इकडं मिस करून ते आले, तू तेच कर संसारात, ते सगळं सांगायचं येणाऱ्या व्यक्तीला. त्या राजा जो आहे तो महादेवराव अशा नीच संस्काराचा आहे आपण. आणि इकडं प्रेम जोडलेलं आहे स्वामींचं, सर्वस्व त्याग करून अनुसरणार आहे भेटी सहसा. पण ते मागच्या जन्मात केले ना, स्वामींना खंत आलेली आहे त्या स्त्रियेची. लय तोंड चालवतो काय, लय चालवती काय, बरं मी भेटतच नाही ना, मग संसारा. म्हणून हे असं पाप करू नये जीवनामध्ये, हे सांगायचे आलेले माईंबट्टांना की जीवनामध्ये अशा काही भानगडी करू नका. कोणी परमार्गी जाते, क्रिया करते, त्याला तुम्ही असं अनिष्टजनित सांगू नका, परमार्गाचे दोष सांगू नका. परमार्गाचे दोष कुठे समाजाने काय होतं? म्हणजे प्रेम उपाय होतो, दोष कोटी समाज हे केलेलं आहे त्यांनी. कुणी? महादेव राया. म्हणून दर्शनाला अडळ रूप अयोग्यता दिली जाते. एक दर्शन बाकी आहे, पहिलं दर्शन झालेलंच आहे की, पहिल्या दर्शनाने काय नसलेलं आहे, मग त्याच आगंतुक अनारब्ध अयोग्यता नासती दोनारला, प्रारब्ध नासायची राहिली होती. अशा अयोग्यता अनाधिकार मध्ये ही अशी 13 प्रकार असतात. त्यात सखोल ज्ञान सांगता येत नाही तुम्हाला, त्याला जिंदगी द्यावी लागते अभ्यासाला. पण लक्षात येतं की आपल्या आश्रमात असे कोण कोण आहेत, मग सगळ्यांच्या मठामध्ये असे असतात, हळूच कानाला लागतात. आम्ही जेव्हा अनुसरणाला निघालो तेव्हा असे आम्हाला खूप भेटले, रिटर्न जा, घरी जा सांगत असतात ते. बाबांसमोर तुला की मांडीवर डोकं टिकून बाबांच्या सेवा करायची. बाबा हसायचे ते, बाबांना सगळं कळायचं ते की ह्या काय बोलून राहिला, तो काय बोलणार. तर असा असतो तो राजा या प्रसवाचा आहे, म्हणून दुसरं दर्शन देणार नाही स्वामी त्याला.
म्हणून सांगतात की अयोग्यता आढळली, अनेक उरली असे ते नासाव्या शेनपुंजेचा देही ज्ञान देत. अनेक उरली अयोग्यता. आता हे दोन वाक्य समजायला 12 वर्ष लागतात. अनेक उरली अशी आणि ते नासाव्या शेनपुंजेचा देही सर्वज्ञ भेटली. तो भेटलेलाच आहे. तर ऐसे का असं का शेनपुंजी होऊन देतात? भेटलेला आहे राजा हा कोणाचा नाही असं ते तुम्हाला माहित नाही, ते तुम्हाला गरज पण नाही त्या ज्ञानात द्यायची. हे अथांग ब्रह्मविद्या आहे. तर ते सांगतात की असं का ना म्हणाले मनोधर्म उत्तम पदार्थ. मनोधर्म चांगला आहे, उत्तम पदार्थ आहे, पण 3 पात्राच्या ठिकाणी तुम्हाला योग आलेला आहे. माझं तसंच आहे. 3 पात्राच्या ठिकाणी घडला तर आपण असे प्रसवकारक शोभरूप परिवार भेटतो, ते दुःखी करतो सर्वांना. ते सांगताय ना, मी तर मनाचं सांगत नाही. त्याच असतं ते उत्तम पदार्थ. मनोधर्म ही चांगला आहे. पूर्वप्रमादात क्रिया करताना आपण 3 पात्राच्या आठवणी भोजन घडलं किंवा 3 पात्र भेटलं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये संग सांगातामध्ये, म्हणून आपण तशा आपले इंद्रिय आपले विचाराची 3 चालत जातात. तद्वत जाणून घ्या म्हणाले आपले नायतेपणा जाणं, आणि म्हणून तेच देही बोध. अशा पात्री घडलं तर मग शेनपुंजीचा जन्म. शेनपुंजी म्हणजे काय? शेण वेचणारी बाई. शेण कोण वेचत असतं? गावामध्ये असतात शेण वेचणाऱ्या, मारणी मागणी आहे ना. पण ते शेण वेचायचं, गवऱ्या लावायच्या, ते विकायच्या. आणि कोण वेचतं शेण? जाऊया तुम्हाला संसार सांगण्याचे मैदान. ते आवडी पण त्या अर्थतेने तुम्ही ते स्वरांना पकडलं पाहिजे. तो विषय तुमच्या अंतःकरणात असा उमटला पाहिजे. त्या लेवलनं तुम्ही ते श्रवण केलं पाहिजे. मला लेवलच नाही श्रवण करायचं. श्रवण त्या लेवलने चाललं पाहिजे. चित्रासारखं बसावं लागतं आणि असं स्थिर मनाचे विचार जात असतात आणि ते स्वामी सांगत असतात. म्हणून त्यावेळेला तशाही बोध देतात. कधी देतील त्याला बोधाची अवस्थे अधिकार नाही. मग राजाचा पदार्थ राजा त्याचा देव का स्वीकारला नाही स्वामींनी? ना म्हणाले वंचकत्वाची अयोग्यता. हे वंचकत्व परमार्गी सर्वजण करतात. वंचकत्वाची अयोग्यता. वंचक मी पापी मी आपण प्रश्न मोडताना म्हणतो ना. वंचकत्व विचारांचं खूप मोठं असतं. पदार्थाचं तर असतंच असतं. माझं तुझं ह्याला थोडं जास्त द्यायचं, त्याला चांगलं द्यायचं, ह्याला खराब द्यायचं. त्या अधिकार निमित्तीत लागून द्यायलाच नाही म्हणते लय गडबड असते करणं. तिकडं संसारात बाई चुलीवर बसू देत नाही, गॅस छोट्यावर जाऊ देत नाही, परमार्गात ह्या वाया जाऊ देत नाही. तिथं काय असतं समजत नाही. ममता असते का काय प्रेम असतो, काय असतं काय माहिती. टोचून बोलायचं. आणलं का तुम्ही स्वतःच्या घरून काही? पण हे आम्ही अनुभवलं 70 वर्षामध्ये. हे असे अनुभव असतात. त्याच्या हातात दिलं, तिकडून पचन आलं तरी पचन ठेवणारा तो बसत आपल्याला खुरखुर करतो, देत नाही. एवढेच घ्या बापा, चाल माझी एवढीच द्या. ते बापाचे आहे का मग? अरे तुझ्या बापाचे आहे का मग? ते स्वामीने दिले ना. तर पाया करायला लय मान असतो महाराज. आणि त्याच्या प्रेमातला आला की तो आम्हाला 3 भजे, आणि त्याच्या प्रेमातला आला की मुठभर डबल. त्याच्या प्रेमातला आले की बासुंदी डबा भरून त्याला, आम्हाला एकच वाढला. असं असतं हे वंचकत्व.
आणि ही वंचकत्वाची अयोग्यता याही सृष्टीत तुम्ही अनुसरले तर तुम्ही तेच करा. अधिकरण हे वंचकत्व करत असतात. परमार्गाचा पदार्थ आला ना, वंचकत्व करायचं, वाटायचंच नाही तो, देखजच नाही. गाडी कोणी दिली? ही बाबांची गाडी. काय बाबांची गाडी आली? एक परमार्गासाठी गाडी दिली. बाबांना काम पडलं, बाबांनी घ्यावी, पण त्या गाडीला हात नाही लावतायत. बरोबर, बाबाची गाडी, देवपूजेसारखं गाडी ठेवतात. देवपूजा तरी अशी गाडी असं ठेवतात. ते बाबाची गाडी बाबांना कोणी दिली? सर्वज्ञाने दिली. ती सर्वज्ञाची गाडी कोणी म्हणत नाही, बाबांची गाडी आहे ना. ती शोकांतिक आहे, विचारांच्या शोकांतिक आहे. त्या गाडीत मार्गातला दिसतो बाई बसली तर पाप लागेल का बुवांना? त्यांनी फिरावं ना गाडी. असेल 10 कोटीची गाडी, काय फरक पडणार? स्वामींनी दिली ना मार्गासाठी. मार्गासाठी आलेला पदार्थ, वस्तू द्यायचा नाही, त्याला म्हणायचं वंचकत्व. मग हा महादेवराया त्या क्वालिटीतला आहे. मागील जन्मी पूर्व प्रमादात वंचकत्वाची अयोग्यता घेऊन हा जन्म आला. उत्तम क्रिया घडल्या, प्रेमाचा उपाय घडलाय त्याला, म्हणून तो स्वामींच्या भेटीला निघू शकतोय ना तो. पण हे जीवनामध्ये आढळतं. आणि असं काही जोडू नका. आतापर्यंत जोडला असेल सोडून द्या. माझ्यासाठी मी सांगतो, संकल्प करा देवाला. झालं गेलं देवा, विसरून जा. पुढे मी वंचकत्व करणार. हा समाज आपला बांधव खूप चांगला आहे, देतो साधूसाठी, क्रिया करतो. आता काही उत्तम वासनिक आहे विचारवंत, सध्या फिरतात धर्म प्रचार करायला आणि असं काही सांगत राहतात. मार्गाला काय कमी आहे का वगैरे वगैरे वगैरे. मी अनुभवतो तो द्यायला ना, तो देऊ दे, त्याचा क्रिया जाऊ दे तिकडे. ज्या दिवशी त्यानं त्या क्रियाचा संकल्प सोडला तो देवाने स्वीकारला. पाप पुण्याचे मार्ग पाहिजे, मार्गाची माऊली पाहिजे, गुरु लोक पाहतील. उगव काही वासनी संन्यास घेऊन प्रचार करायला निघतात, पोट्या करतात, आहे की नाही? आपण अनुभवतो. आणि हा तो वासनिक होता, हा तो साधूच झाला आणि लगेच प्रवचन करायला निघाले बुवा. हा तुला काय माहित आहे परमार्गातलं? परमार्गात काहीच लागत नसतं, सगळं लागतं. तू विपरीत ज्ञान सांगू नको. परमार्गाची निंदा कर. प्रचार करायला निघाला ना, तू प्रेमाच्या क्रियेचं ज्ञान सांगतो मला. असे बहुत वासनिक संन्यास घेऊन आता परमार्गाचा देश करतात. तर ते वासनिक अशा असतात. त्याला तुझं का विचार आले? मागील सृष्टीत त्या प्रमादामध्ये वंचकत्वाची अयोग्यता त्यांना आता प्रसव रूपाने उभी राहते आणि मग ते असे तोंडाने बोलत राहतात, विपरीत गोष्टी करतात. आणि जे चांगल्या अधिकाराचे आहेत ते म्हणतात तू काय किती सांग, आम्ही पाऱ्यानं साधू करूनच घेणार, आहे की नाही? ते काय ऐकत नसतात. ते साधूच्या काही क्रिया करणार, मार्गाला दान देणार, साधूचं भजन पूजन करणार, गाड्या दान देतात तर लोक देणारे देत राहतात. ते बिना प्रस्तावाचे आहेत. हा प्रसव घेऊन परमार्गी आलेला आहे वंचकत्वाचा. म्हणजे सगळेच वंचक नाही, ठीक आहे, आपण तिकडं तसले इकडे पदार्थ परमार्गाचा वंचक करून ठेवायचा, त्याला हस्तिरे लागून जातात पण द्यायचा नाही, सोडून जातात कपडे, द्यायचे नाही. ही इकडं असं तिकडं तसं. का प्रयत्न पण असू शकतो ना. म्हणून ते सांगतात की मागील सृष्टीचा हा प्रसवकार आहे. म्हणून आता सर्वज्ञ दर्शन नाही देती. दुसरी गोष्ट तो रजा तमाचा आहे. रज आणि उत्तम त्याच्या जीवनामध्ये राजा. चौथी गोष्ट तो अभिरणाचा आहे. अभिरणाशी आलेला आहे, मधून आतून अविरण केलेलं आहे. कोणाकोणाचं अविरण करतो आपण?
स्थानाला गेलो, वाटत भिक्षुक भेटला, दंडवत करत नाही, अभेदन घडलं. त्या स्थानावरून त्या स्थानाला गेलो, ते स्थान नवशेख आहे, पण वाटेवरची स्थानं डावलली, अभेदन. गुरु सुहृदाचं अभेदन सतत करायचं विचाराने, त्यांच्या ठिकाणी काही क्रियापाणी करावी, प्रेमाने त्यांना भेटावं, दावल दाखवावी, मुद्दाम दुसऱ्या गुरुला जाऊन भेटायचं. त्याचा काही संबंध नाही तुमच्या आयुष्यात. तिकडे जाऊन क्रिया करायचं, तिकडं दान द्यायचं, तिकडं द्यायचं नाही. ह्याचा द्वेषभोग करायचा, त्याची वर्म स्पर्श करायचा, काय मतलब आहे तुम्हाला? तिथे का नाही केलं? तिथं काय दिसलं तुम्हाला? तिथे तेच आहे ना, तिथं पण तेच आहे. तिथं फक्त तुम्हाला नवीन असल्यामुळे दिसलं नाही. तर हे असे अभ्यारण घडतात. स्थानाचा प्रसादाचा अभ्यारण घडतं, शास्त्राचा अभ्यारण घडतं. पोथी ऐकायला बसतं, नीट बसायचंच नाही. तर शिवरेश काढ, डोळे बंद, मानस हलव, पाठच हलव, हे शास्त्राचा अभ्यारण. कानाने ऐकायचंच नाही, उगवत बसायचं मसुबासारखं. मसुबा चांगला, मसुबा परवडला तर मग करत असतो. हा पोथीला बसता की बसत नाही. शास्त्राचा अभ्यारण, लेचा अभ्यारण, वचनाचा अभ्यारण, अशा अभ्यारणाचे लाखो प्रकार आपल्या साहित्यामध्ये आहे. अभ्यारणाचा गुढा माहित आहे तुम्हाला? असं कुठंतरी कर्तृत्व होतं, पडलेलं टाकलेलं पोत्यात. नाही, अभ्यारणाचा गुढा काय भानगड आहे? जय मंडळीचं परत भारी आहे. त्याच्या अभ्यारण, अभेरू नको म्हणतो ना आपण, गीत म्हणतो बघा तुम्ही. अभेरू नको, अभेर केल्या म्हणून तर उत्तरापंथी गेले ना स्वामी. आपला अभेर स्वामी, अभेरण शब्द आहे इंग्रजीमध्ये, आहे का नाही? अभेरण, दिलटूट आहे स्वामीचा. तुम्ही अभेरण केलेलं ना अगोदर, सगळ्यांचं अभेरण केलेलं आहे. भिक्षुकांचं, वासनिकांचं अभेरण केलेलं आहे आपण. वासनिक दारात आला की त्याला उत्तर बोलायचं, काहीतरी करायचं आहे. म्हणून ह्या दोषांचं चिंतन आपण केल्यानंतर आपण ते करायचं नाही हा संकल्प घेतला पाहिजे. का आवरण करून काय? ईश्वराचं अभेरण होतंय ना, तो ईश्वराचा मनोधर्म आहे. आधी एक बुद्धी व्हावी परिवारावर बुद्धी नाही, तुम्ही अभेरण झालं ईश्वराचं. मग अभेरण केलेलं आहे त्या राजा, आणि महादेव राया हा अभेरणाचा कळस आहे. मग विचारांचं अभेरण असतं, कृतीचं, मनसा वाचा कर्तव्य, असे अभेरणले चालतात. दंडवत करायचं नाही. हे एक अभेरण असतं. कृष्ण तोंड घेऊन बघायचं त्या आलेल्या साधूकडे, साधनाकडे. साधू बघितलं पळून जायचं मला. अभेरण. लय ज्ञान शिकून काय करतं पाचित? तुमच्या मार्गात प्रवेश केला, कोणी साधू दंडवताला येत नाही, लांबून बघतात. हे शिकवलं का? तुमचं ज्ञान सक्रिय नाही का? तुम्ही जाऊन त्याला दंडवत केला नाही? कोण आहे मग मोठा अधिकरण आल्यावर पाळायचं का? असं थोडीच आहे. तुमच्या आश्रमात कोणीही प्रवेश केला, गाडीतून उतरला की ज्यांनी पाहिलं त्यांनी जाऊन दंडवत करा. हे गुरुने शिकवायला पाहिजे. गुरुने जाऊन दंडवत करायचं असतो, आपलं परिवार पाहिजे. मग ते आल्या ती प्रसन्नता जी असते ना, ती वेगळी असते. वेलकम देऊन जातं. तुम्ही किती चांगल्या प्रसवाचे आहात ते आलेल्या साधूला कळतं. अरे मी शिकवले, हे किती अधिकारी आहे. मग तो भिक्षुक काही ना आपल्या परमाला जाऊन सगळ्यांनी दंडवत करा. पाप तर लागणारच नाही. अशा वेळेला मग बघतात दोन कावळ्याने, कोण आले असं बरं पळून जातात. का पळतात माहित नाही, पण पळतात. बहुतांश हे कशाचं आहे? त्यांची अभेरणाची प्रसव आहे. गुरुने शिकवलं तरी ते ऐकलं पाहिजे शिष्याने. 400 लोकांचा मार्ग आहे, 1000 लोकांचा मार्ग. गेल्यावर तासभर कोणी विचारत तर नाही, दंडवतावर तर येत नाही. अभेराचा मार्ग आहे काय नाही, म्हणून हे अभेरण घडलं नाही ते. असं मग स्वामी जवळ असून 1 किलोमीटर वाजता पळून गेले, स्वामीच निघून गेले. म्हणून ही लीळा केवळ ईश्वर स्वरूपाची आहे. की अशा वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या अँगल चिंतन करता येते, आणि चिंतन करून आपलं आयुष्य
सुधराव. दंड